नमस्कार, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत। आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मराठीचे 1 मार्च 2024 रोजी झालेला बोर्डाचा पेपर आणि त्याची उत्तरपत्रिका आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत। हा पेपर 80 गुणांचा आहे आणि एकूण 3 तासाची वेळ ही आपल्याला हा पेपर सोडवण्यासाठी मिळणार आहे। तत्पूर्वी मित्रांनो, आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे यासारखे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचतील। या ठिकाणी आपण काही महत्त्वपूर्ण सूचना पाहत आहात, त्या काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर आपल्याला पेपर हा सोडवायचा आहे। पेपरमधले ज्या काही कृती असतात ते आपण पेननेच काढायच्या आहेत। स्वच्छता, नीटनेटकेपणा, लेखन नियमानुसार लेखन याला जाणीवपूर्वक लक्ष द्यायचं आहे, म्हणजे आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळवायला त्यामुळे मदत होते। विभाग 1 गद्य, उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। 1 उत्तरे लिहा। म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार मुलाची पत्र, आपल्या तरुण मुलाला माणसं दाखवणारा पोस्टमन। या ठिकाणी मी उत्तरासहित प्रश्न वाचते, लक्षात घ्या। उतारा दिलाय बघा, या उतार्याच्या आधारे आपल्याला प्रश्नांची उत्तरं शोधून लिहायची होती। पुढची कृती, वाट पाहण्याशी निगडीत असलेल्या भावना, दुःख, काळजी, भीती, अस्वस्थता। स्वमत, वाट पाहणं ही गोष्ट एरवी सुखाची थोडीच असते, या उद्गाराविषयी तुमचे मत सविस्तर लिहा। स्वमतासाठी प्रश्न आहे, पाठाच्या आधारे आपण याचं उत्तर लिहायचे। हा भाग, उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। सोनालीच्या झोपेची वैशिष्ट्ये, लहान मुलासारखी अस्ताव्यस्त झोपणे आणि झोपेत भरपूर लोळत असे, हे त्याचं उत्तर। त्यानंतर सोनालीच्या पाठावरचा हा उतारा, या उतार्यातूनच आपल्याला उत्तरं शोधायची आहेत। कोणते लिहा। सोनालीवर ताईगिरी करणारी रुपाली, झोपायची वेळ झाली की उडी मारून बिछाण्यात शिरणारी सोनाली। स्वमतासाठी प्रश्न, सोनाली व दीपाली यांच्यातील जिव्हाळा व्यक्त करणारा प्रसंग तुमच्या शब्दात लिहा। पाठाच्या आधारे आपण याचं उत्तर लिहायचे। दीपाली लेखकाची मुलगी आणि सोनाली ही सिंहीण, या दोघांमध्ये कशा पद्धतीने जिव्हाळा निर्माण झाला होता तो आपण स्वमतानुसार लिहायचं आहे, आपल्या मताने उत्तर लिहायचे। पुढचं आहे अपठित गद्य, उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। आईजवळ क्षणभर बसल्यावर मिळणाऱ्या गोष्टी, फुलाची कोमलता, गंगेची निर्मलता, चंद्राची शीतलता आणि सागराची अनंतता। या पद्धतीने उत्तर लिहा। पुढचा आहे हा अपठित उतारा पहा, याचाच आपल्याला पुढे जाऊन सारांश लेखनसुद्धा करायचं आहे। उपयोजित लेखनामध्ये पत्राला और दिलेला आहे हा। पुढं कधी ते लिहा। आई कावरी बावरी होते, मुलाचे जरा काही दुखले खुपल्यावर, आई थकणार नाही मुलाची सेवा चाकरी करताना। त्यानंतर पुढचं, कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। चौकटी पूर्ण करा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेली गोष्ट, मळवाट। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वागत करणारे खाचखळगे। त्यानंतर कविता, त्यावर आधारित आपल्याला उत्तरे लिहायची। दोन, आकृतिबंध पूर्ण करा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले कार्य, परिस्थितीवर मात करून नवा इतिहास घडवला, मूक समाजाचे नेतृत्व केले, बहिष्कृत भारत जागा केला, चौदार तळ्याचा सत्याग्रह केला। पुढचं, खालील पद्यपंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहा। तू झालास परिस्थितीवर स्वार आणि घडविलास नवा इतिहास, या ओळींचा अर्थ आपल्याला लिहायचा आहे कवितेच्या आधारे।
पुढचा प्रश्न आहे 2 गुणांसाठी काव्य सौंदर्याचा. आज 50 वर्षांनी अनुभवतोय सूर्यफुले तुझा ध्यास घेतायत, बिगुल प्रतीक्षा करतोय, चवदार तळ्याचं पाणी तेही आता थंड झालेले. या सुंदर अशा ओळींचा विचार सौंदर्य आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे 2 गुणांसाठी. त्यानंतर आ भाग. खालील मुद्द्यांच्या आधारे खालीलपैकी कोणतेही एका कवितेसंबंधी कृती सोडवा. प्रस्तुत कवितेचे कवी मोरोपंत, आश्वासक चित्र नीरजा. प्रस्तुत कवितेचा विषय सज्जन माणसाचे महत्त्व, स्त्री पुरुष समानता. कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे. खूप आवडली. भरतवाक्य कवितेमध्ये सज्जन माणसाचं महत्त्व सांगितलं आहे म्हणून आवडली. आणि आश्वासक चित्र जर तुम्ही निवडलं असेल तर मुलगा मुलगी हा भेद नसतो हा विचार मनाला भावला. हे दोन्ही कवितांपैकी एकाच कवितेचं आपल्याला लिहायचं आहे. किंवासाठी दिले लक्षात घ्या. मी दोघांची उत्तरं तुम्हाला सांगितली. आपण जे लिहिलं असेल तेवढे गुण ग्राह्य धरायचे. ई. खाली दिलेल्या काव्यपंक्तीचं रसग्रहण करा 4 गुणांसाठी. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. याचा आशय सौंदर्य, भाव सौंदर्य, विचार सौंदर्य लिहायचे. त्यानंतर विभाग 3 स्थूल विभाग वाचन. कोणत्याही 2 कृती सोडवायच्या आहेत. माणसे पेरा माणुसकी उगवेल या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. पती निधनानंतर आपण सैन्यात भरती व्हायचे. स्वाती महाडिक यांच्या या निर्धारातून समाजाला काय संदेश मिळतो ते तुमच्या शब्दात लिहा. तिसरं आहे व्युत्पत्ती कोशाचे कार्य लिहा. तिघांपैकी कोणत्याही 2 कृती आपल्याला सोडवायच्या आहेत 6 गुणांसाठी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे विभाग 4 व्याकरण घटकावर आधारित. 1 समास जोड्या लावायच्या आहेत. त्रिभुवन द्विगु समास, पुरुषोत्तम कर्मधारय समास. आपण समोरासमोर बरोबर जोड्या लिहायच्या आहेत. शब्दसिद्धीसाठी पुढचा प्रश्न आहे. खालील शब्दांचं वर्गीकरण करून तक्ता पूर्ण करा. प्रत्यय घटित, उपसर्ग घटित आणि अभ्यस्त शब्द. प्रत्यय घटितमध्ये जमीनदार, उपसर्ग घटितमध्ये विंचूक आणि अभ्यस्त शब्दमध्ये तिळतिळ, आंबट चिंबट. त्यानंतर वाक्प्रचार 4 गुणांसाठी. कंठस्नान घालणे, ठार मारणे. भारतीय सैनिक पाकिस्तानी शत्रूला कंठस्नान घालतात. हुकूमत गाजवणे, सत्ता गाजवणे. मुख्याध्यापक शिक्षकांवर हुकूमत गाजवतात. व्यथित होणे, चिंतित होणे. आई आजारी असताना रामू व्यथित झाला. आनंद गगनात न मावणे, खूप आनंदित होणे. भारताचा क्रिकेट मॅचमध्ये विजय झाल्यावर आमचा आनंद गगनात मावेनासा झाला. पुढचा हा भाग शब्दसंपत्तीसाठी. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा 1 गुणासाठी. मार्ग रस्ता किंवा पथ. दुसरं जल पाणी किंवा उदक. त्यानंतर दुसरं खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. सुपीक नापीक, ज्ञानी अज्ञानी. पुढचं वचन बदला. भिंती भिंत, रस्ता रस्ते. खालील शब्दातील अक्षरांपासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. रखवालदार, खवा, दार, रवा यासारखे शब्द तयार करायचे. लेखन नियमानुसार लेखन. कोणतेही 2 वाक्य सोडवायची आहेत 2 गुणांसाठी. चुकीचे शब्द आपल्याला दुरुस्त करून वाक्य लिहायचे. महिर्षी कर्वी याचमध्ये स्थितप्रज्ञाची लक्षणे होतील. पावसाळ्यात दिशा धूसर झालेल्या असतात. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. शनिवारी दुपारी 12:30ची वेळ होती. या पद्धतीने वाक्य शुद्ध करायचे आणि लिहिल्यास 2 गुण मिळणार आहेत. कोणतेही 2 वाक्य. खालील विरामचिन्हे ओळखा. स्वल्पविराम, दुहेरी अवतरणचिन्ह. पारिभाषिक शब्द. टॅक्स म्हणजे कर आणि एक्झिबिशन म्हणजे प्रदर्शन. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे उपयोजित लेखनाचा विभाग 5. 6 गुणांसाठी आपल्याला पत्र दिलेलं आहे. बघा त्या पत्राचं निवेदन ते वाचायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला मागणी पत्र किंवा अभिनंदनपर पत्र दोघांपैकी 1 पत्र लिहायचं आहे.
त्यानंतर त्याच प्रश्नाला किंवा आहे 1/3 सारांश. जो काही आपल्या प्रश्नपत्रिकेतला अपठित उतारा आहे त्याचा सारांश करायचा आहे 1/3. 2 कृती सोडवायच्या आहेत. आ भागामधून 10 गुणांचा हा प्रश्न आहे. जाहिरात लेखन दिलं आहे. संगणक प्रशिक्षण वर्गाची आकर्षक जाहिरात तयार करा. बातमी दिली आहे. ज्ञानज्योत विद्यालय वर्धा येथे 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा झाला. ही बातमी तयार करायची आहे. आणि कथा लेखन आहे. एक अपूर्ण कथा दिलेली आहे ती आपण वाचायची आहे आणि त्यानंतर त्यापुढील कथा पूर्ण करायची आहे. शाळेची घंटा वाजली. शाळा सुटल्याच्या आनंदात सर्व विद्यार्थी गडबडीने बाहेर पडू लागले. वरच्या मजल्यावरून श्रेया आणि नेहा धावतच बाहेर पडल्या. सिटी बसमध्ये जागा मिळत नाही म्हणून त्या भरभर चालत होत्या. शेवटी बस थांब्याजवळ पोहोचल्या आणि पुढं काय घडलं ते आपण या ठिकाणी कल्पना करून लिहायचे आणि ती कथा पूर्ण करायची 5 गुणांसाठी. तिघांपैकी 2 कृती आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. पुढचा शेवटचा प्रश्न आहे लेखन कौशल्य म्हणजे निबंध लेखनासाठी 8 गुणांचा. बघा, एक प्रसंग लेखन विचारले आहे. त्यानंतर दुसरं आहे आत्मकथन आहे, मी आरसा बोलतोय. आणि तिसरं आहे जलप्रदूषण समस्या व उपाय. तिघांपैकी 1 निबंध आपल्याला कंप्लीट करायचा आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीची 1 मार्च 2024 रोजी झालेला बोर्डाचा पेपर मराठी विषयाचा आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला किती मार्क्स मिळतील हे जाणून घेता येईल. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.